माझे वडील रोज एक नवीन मुलगी घेऊन यायचे आणि आईला इशारा करायचे. आई त्या मुलीला खोलीत घेऊन जायची. मला समजत नव्हते की आई त्या मुलीसोबत काय करत होती. आतून फक्त त्या मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू यायचा. ती रडत रडत म्हणायची, तुझ्या मुलीसोबतही हेच होईल जे आज तू माझ्यासोबत करत आहेस. त्या मुलीच्या बोलण्याने मी घाबरले होते. एके दिवशी ही गुपित जाणून घेण्यासाठी मी माझ्या आईच्या खोलीत लपले. पण खोलीत जे काही घडले ते पाहून मी खूप घाबरली. कारण माझी आई त्या मुलीसोबत. संध्याकाळची वेळ होती. सगळीकडे शांतता होती. तेवढ्यात आमच्या घराचा दरवाजा उघडला आणि वडिलांसोबत एक मुलगी आत आली. दरवाजा उघडून वडील त्या मुलीला घेऊन आत आले आणि आईला हाक मारू लागले. अगं सुनीता, तू कुठे आहे? लवकर ये. वडिलांचा आवाज ऐकून आई धावली. वडिलांनी आईला इशारा करून काहीतरी सांगितलं, पण त्या मुलीची नजर माझ्याकडेच होते. मी शांत उभी राहून तिच्याकडे पाहत होती. ती खूप सुंदर मुलगी होती. आई पटकन पुढे सरकली आणि त्या मुलीचा हात धरून खोलीत घेऊन गेली. तर वडिलांची नजर माझ्यावर होती. ते मला म्हणाले की तुला काही झालं? कोणत्या विचारात हरवले आहे? उठ पटकन आणि मला जेवायला दे. तुला तर माहीतच आहे ना की आता तुझी आई सकाळपर्यंत खोलीतून बाहेर येणार नाही. मी होकारार्थी मान हलवली, कारण आमच्या घरातही आता रोजचं झालं होतं. रोज संध्याकाळी नवीन मुलगी आमच्या घरी आणली जायची. आईने वडिलांना कधीच अपेक्षा घेतला नाही की तुम्ही रोज नवीन मुलगी का आणता. या दोघा पती-पत्नीमध्ये कदाचित सर्व काही आधीच ठरलेले असायचे. त्यांनी मला या सर्व गोष्टीपासून लांब ठेवले होते. मी माझ्या आईला अनेकदा विचारलं होतं की आई, बाबा एवढ्या सुंदर मुली कुठून आणतात आणि त्या इथे येऊन काय करतात. माझं बोलणं ऐकून आई माझ्याकडे रागाने पाहत म्हणायची की तू फक्त तुझ्या कामाशी काम ठेव. तुला आमची आई व्हायची गरज नाही. माझ्या आईचा राग पाहून, माझ्या प्रश्नातच दडलेला माझ्यावर घरची परिस्थिती पाहून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. पण मी गप्प बसायचे, कारण माझ्या प्रश्नांची उत्तरे कुणाकडेच नव्हती. मी उठून वडिलांना जेवण दिले आणि स्वयंपाक घरात बसून जेवू लागले. जेवण झाल्यावर मी भांडी गोळा केली आणि झोपायला माझ्या खोलीत गेली. आमच्या घरातील सर्व लोक खूप लवकर झोपायचे आणि सकाळी लवकर उठायचे. त्या मुलीचा चेहरा पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर येत होता. असं वाटत होतं की तिला मला काहीतरी सांगायचे आहे. मी बराच वेळ बेडवर इकडे तिकडे मिरवत होते. नंतर मी मजबूर होऊन बसली. मी खिडकीतून बाहेर बघितले तर वडील गाढ झोपलेले होते. मी दबक्या पावलांनी खोलीतून बाहेर पडले आणि आईच्या खोलीकडे जाऊ लागले. रात्री आईच्या खोलीत जाण्याची माझी आजपर्यंत हिंमत झाली नव्हती, पण आज का कळत नाही माझ्या स्वतःवर ताबा राहिला नव्हता. मी दरवाजापाशी जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून बंद असल्याचे पाहून आश्चर्यचकित झाले. मी स्तब्ध उभी होते. तेवढ्या त्या मुलीचा आवाज माझ्या कानात घुमू लागला. ती रडत होती आणि रडता रडता म्हणू लागली, एक दिवस तुझ्या मुलीसोबत असंच होईल जे तू आज माझ्यासोबत करत आहे. कारण असे समजू नको, याची तुला माफी दिली जाईल. तुझ्यावरही अशीच वेळ जेव्हा तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या मुलीसोबत हेच घडेल. पण तुझी इच्छा असली तरी तुला थांबवता येणार नाही. तेवढ्यात माझ्या कानात माझ्या आईचा भरदस्त आवाज आला. ती म्हणू लागली, बकवास बंद कर आणि शांतपणे तुझं काम कर. कोणत्या मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून आला तेव्हा मी खूप घाबरले. माझ्यात आता उभा राहण्याची हिंमत होत नव्हती, म्हणून मी घाईघाईने माझ्या खोलीत येऊन डोक्याला हात लावून बसली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होत गेले. 3 महिन्यापासून बाबा तरुण मुलींना घरी घेऊन येत होती. या 3 महिन्यात येणारी प्रत्येक मुली मला आशीर्वाद देत असेल का, आणि त्या मुली माझ्या आई समोर अशीच सुटकेची भीक मागत असतील का. पण माझी आई त्या मुलीसोबत असं काय करायची की त्या मुलीला आईच्या आणि मग मला श्राप द्यायला मजबूर व्हायच्या. या प्रश्नाने माझे डोकेदुखी वाढली होती. माझ्या डोळ्यापासून कोसो दूर झाले होते. विचार करता करता कधी सकाळ झाली कळलेच नाही. सकाळ होताच आई खोलीतून बाहेर पडली आणि तिच्या मागे ते मुली पण होती जिला वडील आज घरी घेऊन आले होते. तिची अवस्था खूप वाईट होती. ती पूर्वीसारखी राहिलेली नव्हती. तिचे दोन्ही पाय थरथर कापत होते आणि ती सारखी तिच्या पायांना हात लावून लंगडत चालत होती. आईने वडिलांना उठवले आणि म्हणाले, या मुलीला घेऊन जा आणि जिथून आणले तिथेच सोडून या. माझं काम झालं. मग त्यांनी मुलीला त्यांच्या मागे येण्याचा इशारा केला. ती मुलगी गुपचूप त्यांच्या मागे, आई दोघी निघून गेल्या. वर माझ्या खोली कधी येऊ लागली. मी पटकन माझ्या बेडवर बसून झोपले.
चे नाटक करू लागले. आईनं मला हाक मारली आणि म्हणाली, मला वाटलं की तू गाढ आहे, लवकर सकाळ झाली आहे. मी डोळे पुसून बसली होती. मला आईच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसला नाही. तिला बघून असे वाटत होते की तिला खूप आराम वाटत आहे. आईने मला उठवले आणि रूमच्या बाहेर जाऊ लागली. मग मी तिचा हात धरून तिला थांबवले आणि म्हणाले, आई माझ्याजवळ बस. आईने माझ्याकडे लक्षपूर्वक पाहिली आणि बसताना ती म्हणाली, काय झालं, तुझी तब्येत ठीक आहे ना? मी होकार देत आईला म्हणाले की आई तू कधी उठलीस? माझा प्रश्न ऐकून आई घाबरली होती. माझ्या प्रश्नाने ती अस्वस्थ झाली होती. ती म्हणाली की मी थोड्या वेळापूर्वीच उठले आहे. मी खूप अस्वस्थ झाली होती म्हणून मी ढसढसा रडू लागली. आणि आई म्हणाली, आई मला रात्रभर खूप भीतीदायक स्वप्ने पडत. ज्या मुलीला वडील घरी घेऊन आली होती ती मुलगी काल संध्याकाळी माझ्या स्वप्नात आली आणि मला घाबरवत होती. आई मुलगी कुठे आहे? आईला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नव्हती. या प्रश्नातून सुटण्यासाठी आई इकडे तिकडे पाहत होती. पूर्वी मी आईला कोणताही प्रश्न विचारायचे तेव्हा ती मला ओरडायची, पण आज ती खूप रडत होती आणि मी खोटेही बोलली होती की ती मुलगी माझ्या स्वप्नात आली होती. खूप विचार केल्यावर आईने सांगितले की ही मुलगी तुझ्या वडिलांच्या ओळखीचा कोणाची तरी आहे. तिच्या पतीने तिला घरातून हाकलून दिले होते म्हणून ते तिला आपल्यासोबत घरी घेऊन आली होती. तू झोपलेली होती तेव्हा त्या मुलीचा नवरा आणि तिचे सासू सासरे आपल्या घरी आली होती आणि मुलीची समजूत घातल्यावर आपल्या सोबत घरी घेऊन गेली. शेवटी आई खोटं बोलली होती. म्हणाली की आई बाबा दररोज कोणत्या ना कोणत्या मुलीला घरी घेऊन येतात. याचा अर्थ प्रत्येक मुलीचा हाच प्रॉब्लेम असतो का? आईने माझे अश्रू पुसले आणि म्हणाली की या जगात प्रत्येक माणसाची स्वतःची काही ना काही मजबुरी असते. इथे येणारी प्रत्येक मुलगी कुठल्या ना कुठल्या समस्यामुळे ते तुझ्या छोट्या मनावर जास्त जोर देऊ नकोस. आई एवढे सांगून खोलीतून बाहेर गेली होती. इतके समजावून ही माझ्या मनात अनेक प्रश्न होते, कारण मला माहीत होतं की आईने खरंच सांगितलं होतं ते साफ खोटं बोलत होती. कसा तरी माझा दिवस निघून गेला आणि संध्याकाळ झाली म्हणून मी पुन्हा वरांड्याच्या पाटावर बसले होते. आई मला उठवत म्हणाली, उठ लवकर, असं वाटतंय की वादळ येणार आहे. घराचे सर्व दार बंद करून घे. मला समजवलं होतं की आई मला इथून का जायला सांगत आहे, जेणेकरून मला कळू नये की आज वडील कोणत्या मुलीला घरी आणणार आहेत. मी हो म्हणत आत जाणार होते तेवढ्यात आमच्या गेटचा दरवाजा उघडला आणि वडील गेटच्या आत आले आणि त्यांच्या मागे एक तरुण मुलगी होती. आज आलेली मुलगीसुद्धा खूप घाबरलेली होती. मी पटकन उठून बसली आणि तिला विचारलं, तू कोण आहेस? मी त्या मुलीला प्रश्न विचारला. ती माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार त्याच्या आधी आई त्या मुलीचा हात पकडून तिला आपल्यासोबत खोलीत घेऊन गेले. मग दार जोरात बंद होण्याचा आवाज आला. त्यानंतर वडिलांनी माझ्याकडे रागातच पाहिले आणि म्हणाली, तू हे काय करत होती? मी घाबरली होती कारण वडिलांच्या रागाला खूप घाबरत होती. म्हणाले की काही नाही बाबा, ती मुलगी खूप छान दिसत होती म्हणून तिच्यासोबत बोलली. बाबा म्हणाले, खबरदार, आजपासून तू एकाही मुलीशी बोलली तर मला खायला दे. मी बाबांना जेवायला दिले. मग माझ्या रूममध्ये आले. मी वडिलांची लवकरात लवकर झोपण्याची वाट बघत होते, कारण मला पाहायचं होतं आज येणारी मुलगी ही मला श्राप देते की नाही. असाच वेळ निघून जात होता आणि मी हळूहळू बाहेर येऊन पाहिले तर मला वडील घोरत असल्याचा आवाज आला. वडील गाढ झोपी गेले होते. मी पटकन बाहेर पडले. माझी पावलं आईच्या खोलीकडे जाऊ लागले. मी आईच्या दाराजवळ गेल्यावर आईच्या खोलीतून मुलीचा रडण्याचा आवाज येत होता. ती मुलगी खूप रडत होती. आई तिला रागातच म्हणाली, उगाच जास्त नाटक करू नकोस, नाहीतर मी तुझे असे हाल करीन की तुला आयुष्यभर लक्षात राहील. पटपट तुझे काम कर लवकर, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कुणी उरणार नाही. मुलगी म्हणाली, मला आश्चर्य या गोष्टीचं आहे की तू कोणत्या प्रकारची आहे. तुझी स्वतःची मुलगी देखील आहे. उद्या जर एखाद्या महिलेने तिच्यासोबत असं केलं तर तू काय करशील? आज एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्यासोबत जे काय करत आहे ते उद्या तुझ्या मुलीसोबत नक्कीच होणार आहे. हे ऐकून मी तर कापू लागले. माझा स्वतःवर ताबा राहिला नाही. मला दार वाजवून त्या मुलीला मदत करायची होती. तेव्हा माझे वडिलांचे ओरडणे बंद झाले होते आणि मी पटकन माझ्या खोलीत परत गेली. आज मला समजलं की आमच्या घरात काहीतरी घडत आहे जे चुकीचं आहे, पण ते काय आहे याचे उत्तर माझ्याकडे नव्हतं. मग मी ठरवलं की माझ्या घरात जे काही चालले आहे त्यावर मी नेहमी लक्ष ठेवील. पूर्वी मी खूप बेफिकीरपणे जगायची,
पण आता मी सावध झाले आहे. आता मी माझ्या घरातील छोट्या छोट्या गोष्टीवर खूप बारकाईने लक्ष देऊ लागले होते की आमच्या घरी कोण येत आहे, कोण जात आहे. माझ्या आईची एक मैत्रीण आली होती. ती अनेकदा आमच्याकडे येत असते. जेव्हा ती आमच्या घरी यायची तेव्हा आई तिला तिच्या खोलीत घेऊन जायची आणि मग दोघी मैत्रिणी एकमेकांशी तासनतास गप्पा मारायच्या की त्यांना जगाची काहीच कल्पना नसायची. मला खात्री होती की काकूंना आईचं हे गुपित माहीत असेल. मला ही कल्पनासुद्धा होती की ती माझ्या आईचं हे गुपित मला कधीच सांगणार नाही. तरी मला माझा प्रयत्न सोडायचा नव्हता. पहिल्यापासून काकू माझ्याशी छान बोलायचे. कोणतेही नवीन कपडे विकत घ्यायचे असतील किंवा शिवायचे असतील त्या मला नवीन फॅशनबद्दल विचारायच्या. त्या म्हणायच्या की तू आजचा जमानाची मुलगी आहे, तुला नवीन फॅशनबद्दल जास्त माहीत आहे. एक दिवस ती माझ्या घरी आली. मग तिने आईला माझ्याबद्दल विचारायला सुरुवात केली. मी त्यांची नजर चुकून टेरेसवर निघून गेली कारण मला त्यांच्यासोबत एकांत बोलायचं होतं. आईसोबत यांच्यासोबत याबद्दल बोलणं शक्य नव्हतं. थोड्याच वेळात आईने मला आवाज दिला. ना कुठे आहेस तू? तुला भेटायला आले आहेत. म्हणाली की मी टेरेसवर आहे, इथे छान हवा येत आहे, तू काकूंना टेरेसवर पाठवून दे. माझ्यावर आईने टेरेसवर पाठवून दिले. काकू मला विचारू लागली की आजच्या फॅशनचा कोणता शूट आहे, मला सांग, मला एक नवीन सूट शिवायचा आहे. मी मुद्दाम तिला म्हणाली की फॅशनमध्ये पॅन्ट सर्वात जास्त चालते. काल वडिलांनी जामणी लागली होती. तिने पॅन्ट सर्व लागला होता. ते तिच्यावर खूप छान दिसत होते. माझं बोलणं ऐकून काकूने आश्चर्याने विचारलं, काल तुझ्या घरी कोण पाहुणे आले होते का? तू कोणत्या मुलीबद्दल बोलत आहे? तुझ्या आईने एकदाही त्याचा उल्लेख केला नाही. मला वाटतं आणखी माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. मी म्हणाले, नाही, असं कोणी पाहुणे आले नव्हते. त्यात दररोज घरी येणारे या मुली. बाबा रोज नवीन नवीन मुली घरी घेऊन येतात आणि आई त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन जाते. खोलीत गेल्यावर त्या मुली रात्रभर खोलीत असतात आणि सकाळ होण्यापूर्वी निघून जातात. तिला धक्काच बसला होता. त्या म्हणू लागल्या, तुझ्या आईना माझ्याशिवाय आणखी काही मैत्रिणी आहेत का? मला काकूकडून सत्य बाहेर काढून घ्यायचे होते म्हणून मी सगळं काही त्यांच्याशी बोलत होते. ती म्हणाली, मला काहीच माहीत नाही की त्या आईच्या मैत्रिणी आहेत की नाही. जर त्या आईच्या मैत्रिणी असत्या तर त्यांच्या खोलीत गेल्यानंतर रडत का होत्या? काकू कपड्याबद्दल विचारायचं विसरून गेल्या होत्या. त्या मला म्हणाल्या की नाही ना, हे तू काय बोलत आहेस? कित्येक वर्षापासून माझं तुमच्या घरी येणं जाणं सुरू आहे, तरी मला या सगळ्या गोष्टी का माहीत नाही. काकू आत्ताच जास्तच अस्वस्थ झाल्या होत्या. आणखीच बोलणं ऐकून वाटत होतं की कदाचित त्यांना याबद्दल काहीच माहीत नाही आणि त्या माझ्याशी खोटं बोलत नाही. मी म्हणाली, काकी, जर आईने तुम्हाला याबद्दल सांगितलं नाही तर हे उघड आहे की ही खूप चांगली गोष्ट असेल आणि तुम्ही आईला याबद्दल विचारलं तर तिचा संशय माझ्यावर असे म्हणून तिला काही विचारू नका. माझा हात धरून त्या म्हणाल्या की तुझ्या आईच्या खोलीत काय होतं याची कल्पना तुला आहे का? मी म्हणाली, नाही काकू, मी तुम्हाला खरं सांगू का, ही गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगितली. कदाचित तुम्हाला याबद्दल काही माहीत असेल. मला त्या मुलीचा रडण्याचा आवाज सहन होत नाही. आता तुम्ही सांगा की मी कशी मदत करू शकेन. मला दिलासा देत म्हणाल्या की तू काळजी करू नकोस, आपण दोघे मिळून या समस्येवर काहीतरी तोडगा काढूया. मी असं काही करेल की तुझ्या आईला सत्य सांगायला भाग पडेल. मग मी तुला हे सर्व सांगितले. मी होकारार्थी मान हलवली आणि म्हणाले की आणखी काही करून याबद्दल लवकरच माहिती काढून घ्या. काकू खूप छान बाई होते. मी हे काम त्यांच्याकडे सोपवले. खूप समाधान झाले होते. अजूनही आई बाबांची तीच दिनचर्या चालू होती. बाबा रोज नवीन नवीन मुली आणायचे आणि आई त्या मुलींना तिच्या खोलीत घेऊन जायची. आठवड्यानंतर आज घरी आल्यावर मी माझ्या खोलीत बसून अभ्यास करत होती. मग अभ्यास सोडून खिडकीजवळ उभी राहिली. मैत्रिणीने आईला विचारले की काल रात्री तुझ्या घरी भावासोबत कोणी मुली आली होती का? आईला प्रश्न ऐकून शॉक बसला. आई म्हणाली, तू काही बोलत आहे? आमच्या घरी कोण येणार? काकू म्हणाली, सुनीता, काल मी च्या डोळ्याने पाहिलं होतं की रात्री 8 नंतर एक मुलगी तुझ्या घरी आली होती. मी त्याचमुळे भेटायला आली आहे. मला वाटलं कदाचित तुमचे नातेवाईक असेल. आई पटकन प्रकरण हाताळत म्हणाली, अच्छा, ती मुलगी ती फक्त थोड्या वेळासाठी आली होती, त्यामुळे मला विसर पडला. तर ती याची नातेवाईक होती. थोड्याच वेळात थांबली आणि निघून गेली. काकू म्हणाली की ठीक आहे ना, कुठे मी तिला फॅशननुसार सूटबद्दल विचारले.
तिने सांगितले होते की ती इंटरनेटवर शोधून सांगेन, पण अजून तिने सांगितले नाही. आईने काकूला माझ्या खोलीकडे बोट दाखवून काकू माझ्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, नाही ना, तुझी आई गुपित कसे हे सांगणार नाही. त्यासाठी आम्हाला खूप काही करावे लागेल, पण मी तुझ्यासाठी लपवून ठेवलेला मोबाईल आणला आहे. जर मी आणि तू जास्त बोललो तर मग तुझ्या आईला संशय येईल आणि म्हणून मी तुझ्यासाठी मोबाईलवर बोलेन. मी पटकन मोबाईल घेतला आणि माझ्या वयात लपवून ठेवला. आज पुन्हा रात्री एका मुलीला आमच्या घरी आणले होते. आईचा मुलीला तिच्या खोलीत घेऊन गेली. मी पटकन काकूला फोन लावून सांगितलं की आज बाबा पुन्हा एका मुलीला घरी घेऊन आले आहेत. आई तिला तिच्या खोलीत घेऊन गेली आहे. बाबा गाढ झोपी गेले आहे. काकू म्हणाली, नाही ना, तू यावे घर सोडू शकतेस का, पण लपून छपून, म्हणजे कोणाला कळणार नाही. मग आपण मिळून काहीतरी करू म्हणाले. ठीक आहे, येते. माझ्या येण्याची बातमी ऐकून काकूने खूप खुश झाली. त्या म्हणाल्या, तुमच्या गेटच्या बाहेर जा, मी तिथेच येईल. मी 2 पावले पुढे गेले आणि गेट उघडले आणि गेटच्या बाहेर आले. काकू उभी होती. त्या माझा हात पकडून आपल्यासोबत घेऊन जाऊ लागल्या. त्या म्हणाल्या, चला माझ्या घरी जाऊ, मग आपण काहीतरी विचार करू. मी हे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, पण जेव्हा मी त्यांच्या घरात पाऊल टाकले तेव्हा त्यांचे घर अतिशय सुंदर आणि जवळजवळ सर्वच वस्तू जे सजवलेली होती. त्यांचे घर पाहून मी थक्क झाली. हे सर्व पाहून मला खूप आश्चर्य वाटले, कारण काकू विधवा होती. त्यांच्याकडे इतके पैसे कुठून होते की ते आपले घर इतके छान. तिने माझा हात धरला आणि मला तिच्या खोलीत नेले. म्हणाली की तू त्या समस्येवर काही तोडगा काढला का. त्या म्हणाल्या की याबद्दल बोलायला अजून पूर्ण रात्र बाकी आहे. काकूने तिच्या कपाड्यातून एक लेखा काढला आणि मला म्हणाल्या की तिच्या आश्चर्याने बघितलं आणि मला म्हणाली, हे काय आहे. आम्ही आमचे काम करायला आलो आहोत आणि तुम्ही मला. काकू रागाने म्हणाली, मी सांगते तसे कर. मी म्हणाले, पण काकू. ती म्हणाली, प्लीज माझ्यासाठी हा लेहंगा घाल. हे उपलब्ध जाणून घेण्यासाठी खूप उपयोगी पडेल. मला काकूचं बोलणं काही समजत होतं, पण त्यांनी खूप आग्रह केला म्हणून मी वेगळा काढून घेतला. त्यानंतर ती माझा मेकअप करू लागली. मी स्वतःला आरशात पाहिले तर मी खूप सुंदर दिसत होती आणि मला तर तयार करून दुसऱ्या खोलीत घेऊन गेली. पण तिकडे जाताच आज मला धक्काच बसला, कारण तिथे कलीचा पसरवला होता आणि बरीच माणसे बसली होती. आणि ती म्हणाली, पोरी, आता तू नाचायला सुरुवात कर. काकू म्हणाली, काकू तू हे काय करत आहेस. इथे आम्ही काही दुसऱ्या कामासाठी आलो होतो का की. माझ्याकडे बघत म्हणाले, जर तू ऐकले नाहीस तर मी तुला या माणसाच्या स्वाधीन करीन. मी त्यांच्या बोलण्याने घाबरले आणि इच्छा नसतानाही नाचू लागले आणि मी संपूर्ण रात्र नाचत होते. सकाळ होता सर्व लोक तिथून निघाले. त्यानंतर आंटीने माझ्यासमोर खूप पैसे ठेवले. ती म्हणाली, नाही, ही तुझी आजची रात्रीची कमाई आहे. मी रडत रडत म्हणाली, पण काकू तुम्ही असं का केलं. माझ्याकडे बघत काकूचे डोळेही ओले झाले. ती रडायला लागली आणि मला म्हणाली की साधारण 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी कॉलेजला निघाले होते तेव्हा एक कार माझ्यासमोर येऊन थांबली आणि त्या गाडीत बसलेल्या लोकांनी माझे अपहरण केले. मी ओरडत राहिले, पण माझं कोणी ऐकलं नाही. माझ्यासोबत असं काही घडले असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. आणि तुला माहीत आहे का, त्या गाडीत बसलेल्या लोकांनी मला कुठे आणले होते. त्यांनी मला तुझ्या आईच्या घरी आणलं होतं. तुझे वडील मुलींना पळवून नेतो आणि त्यांना नाचायला लावतो आणि गाणी म्हणायला लावतो. मी विधवा आहे असं तुला सांगितलं आहे, पण माझं लग्न झालेलं होतं. माझं वय झालं तेव्हा मला म्हणाला की तुझं आयुष्य तुझ्या मनाने जगू शकते. मी माझे आयुष्य जगू लागले आणि हळूहळू तेच काम करू लागले. पैसे मिळाल्यावर छानही घरही बांधले, पण काम करून घेण्यासाठी मी कोणत्याही मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेतला नाही. उलट मुली स्वतः माझ्याकडे येतात. पण आजही तुझे पालक निष्पाप मुलीचे अपहरण करून त्यांना हा धंदा करायला लावतात. पण मला कल्पना नव्हती की तुझी आई अजूनही हेच काम करते. मला वाटलं तू मोठी झाल्यावर त्या लोकांनी हे काम सोडलं आहे, पण त्या दिवशी सांगितलं तेव्हा मला समजलं की तुझी आई त्या मुलीसोबत काय करते आणि ती आजही तेच काम करत आहे. काकूचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचार करू लागले की माझी आई असा चुकीचा काम करते का. या विचारात मी संपूर्ण रात्र घालवली आणि सकाळी मी हरवल्याची बातमी संपूर्ण परिसरात पसरली. पण मी काकूंच्या घरी आहे हे कोणालाच कळले नाही. मला शोधा आई
खबरे काकूच्या घरी आले आणि म्हणाले, तुला माहीत आहे का माझी मुलगी कुठे गेली आहे? तुम्ही दोघे खूप बोलायचे आहे. तुला काही सांगितले का? ती कुठे गेली असेल? कुठल्या मुलाची अफेअर आहे का? जर असं असेल तर तुम्हाला सांग. मी सकाळपासून तिला वेड्यासारखी शोधत आहे. आणि हसल्या आणि म्हणाल्या, तू माझ्यासोबत काय केलं होतं असे आठवते का तुला? तू गुपचूपरित्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले की मला वाटतं तुला त्याची शिक्षा मिळाली आहे. त्या दोघीही बोलतच होते की बाहेर आली आणि आईला पाहताच माझ्याकडे आली आणि म्हणाली, माझ्या बाळा तू कुठे गेली होती आणि हे काय घातले आहे? मी म्हणाले, आई आज तुझी मुलगी ही तासासाठी गायब झाली म्हणून तू इतकी घाबरली. तू आणि बाबा निरपराध मुलींना पळवून आणता आणि त्यांच्याकडून चुकीचे काम करून घेता. तेव्हा तुम्हा लोकांना थोडाही मनात विचार आला नाही की त्यांच्या आई वडिलावर काय परिस्थिती ओढवली असेल? ती सुद्धा कुणाची तरी मुलगी असेल. आई दोन्ही हात जोडून माझी माफी मागू लागली. मी म्हणाले, मी तुला आणि बाबांना फक्त एका अटीवर माफ करू शकते. तुम्ही दोघे काम करणे सोडून द्या. आई माझ्या पाया पडत म्हणाली, ठीक आहे बेटा, मी तुम्हाला वचन देते की आजपासून मी आणि तुझे वडील असं काही काम करणार नाही. ज्या प्रकारे आई आणि वडील दोघेही माझ्यासाठी तळमळत होते, त्यांना समजलं की ही गोष्ट खरी आहे की ते निष्पाप मुलींना घरी घेऊन यायचे. ते देखील कुणाची तरी मुलगी असते. त्या दिवसापासून त्यांनी ही चुकीचे काम सोडलं आणि मी आनंदाने त्यांच्यासोबत राहू लागले. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.